नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण गोलगळ्यावर एकदम भन्नाट अशी सुंदर डिझाईन बघणार आहे. तर या डिझाईनसाठी मी 500 रुपये शिलाई घेतलेली आहे. ही डिझाईन बघून तुम्हीच ठरवा की या डिझाईनची शिलाई योग्य आहे की अयोग्य आहे. तर बघा, मी पहिल्यांदा अस्तरचा आहे तो गोलगळ्यावरती कटिंग करून घेतलेला आहे, अस्तरचा कपडा. आणि जो गोलगळा आहे त्याच्यावरती पिना लावून घेऊन बघा आपण मेन फॅब्रिकवरती शिलाई मारून घेतलेली आहे. गळ्याच्या आतला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे. खालच्या बाजूला सुद्धा शिलाई मारली होती पाठीच्या बाजूला, तर तो सुद्धा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला. आता पिना काढून घेऊया. गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्या आणि गळा जो आहे तो आपल्याला पलटवून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपली सरळ बाजू जी आहे ती वरती येणार आहे. तर बघा, गळ्यावरती आता व्यवस्थित शिलाई द्यायची आहे. खालच्या बाजूला प्लस गळ्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, असा बॅक पार्ट आपण रेडी करणार आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावरती डिझाईन बघणार आहे. तर बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल. तर बघा, असा बॅक पार्ट जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. साईडच्या बाजू मी स्टिच करून घेते आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाठीमागचे डाच जे आहेत ते आपल्याला मारून घ्यायचे आहे. तर डाचाची उंची जी असते ती अर्धा इंच रुंद आणि 4.5 ते 5 इंच उंच असे डाच आपल्याला पाठीमागचे मारायचे असते. तुम्ही याला टक्ससुद्धा म्हणू शकता किंवा बॅक पार्टचा मध्य करा आणि 4.5 इंचावरून तुम्हाला मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरती हे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर बघा, आता अशा पट्ट्या ज्या आहेत 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी मी कट करून घेतलेली आहे आणि तिला डबल फोल्ड करून पूर्ण कपडा जो आहे आतल्या बाजूला सरकवून आपल्याला ही पट्टी शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम नाजूक अशी पट्टी तयार करायची आहे. 1/2 इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि त्याचे असे 2.5 इंचाचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. तर बघा, असे पूर्ण तुकडे तयार करून घ्या. आता गोलगळ्यावरती मी याची डिझाईन करून घेणार आहे. तर बघा कसे दुमडले. व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीमध्ये तुम्हाला असे दुमडून घ्यायचे आहेत. तर एकदम जवळ पण तुम्ही लावून घेऊ शकता किंवा थोडं अंतरावरती अर्धा इंचाचा गॅप ठेवून सुद्धा हे तुकडे तुम्हाला लावायचे आहेत. तर बघा, म्हणजे काय करायचं, आपल्याला त्याच्यातून नाडी ओवता येईल अशा पद्धतीमध्ये तुम्हाला एकमेकावरती दुमडून त्याच्यावरून शिलाई मारायची आहे. तर बघा, गळा जो आहे तो आपला एकदम सुंदर होणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण आता हे बघा, हे नॉड जो एक तयार केला होता आपण तो आपण व्यवस्थित लावून घेतलेला आहे. नॉडच्या पट्ट्या एक्स्ट्रा जो काही दोरे वगैरे दिसत आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, कारण आपण त्याच्यावरती पुन्हा लेस लावून घेणार आहे. आता मी बघा काय केलं, आपले जे लटकनचे नॉड असतात तेच मी याच्यावरती ओवलेले आहेत. तर बघा, पहिल्यांदा हे ओवून घ्यायचं आहे दोरा. गोल्डन कलरची दोरी घेतलेली आहे, पूर्ण ह्याच्यातून आपल्याला ओवून घ्यायची आहे. तर बघा, आपली जी डिझाईन जी आहे आजची, तर एकदम सुंदर अशी 500 रुपये शिलाईची डिझाईन आहे. आणि तुम्ही सुद्धा ही डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. ही डिझाईन जी आहे ते एकदम सुंदर अशी डिझाईन आहे आणि सध्या व्हायरल अशी डिझाईन आहे. तर बघा, असा पूर्ण नॉड जो आहे तुम्ही ओवून घेतलेला आहे, पण कट करून घेतलेला नाही बरं का, फक्त ओवून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही मी काय केलेलं आहे. तर नॉड जो आहे तो असा पलटवून बघा आपल्याला राऊंड करून घेतलेला आहे आणि पलटवून जिथं पलटवलं आहे त्याच्यावरती सुईनं टाकं घेतलेले आहेत. प्लस त्याच्यामध्ये आपण मनीसुद्धा ॲड करणार आहे गोल्डन कलरचा. तर बघू शकता, एकदम सुंदर अशी डिझाईन आपली रेडी होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं केलं आहे ते दिसणार आहे, कळणार आहे. तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला डिझाईन कशी केली आहे ते काही कळणार नाही. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा, मी काय करते, नॉड जो आहे तो लूज सोडलेला आहे, कट वगैरे केला नाही. शेवटच्या बाजूचा नॉड कट केलेला नाही आपण, म्हणजे इकडल्या साईडला जो दिसतंय
उजव्या खांद्यावरचा जो नॉड असेल तो आपण तसा शिल्लक ठेवलेला आहे आणि तो कट न करता आपल्याला प्रत्येक वेळी 2 नॉडच्या आपले जे कपड्याचं नॉड तयार करून आपण लावलेला आहे तर त्या नाडीच्या मधून आपल्याला त्याचा गोल तयार करायचा आहे कलटी मारून. बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं दाखवले. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण डिझाईन गोल गळ्यावरती करून घ्यायची आहे. बघा असे त्या आपण जिथं पलटवून घेतोय आणि पलटवून गेल्यामुळे एकमेकावरती जिथं नॉड आलेले आहेत त्याची फुली तयार होते तर त्याच्यावरती आपल्याला 2 टाके घ्यायचे. नंतर त्याच्या मध्यभागी असा मणी आपण अटॅच करणार. मणी थोडेसे मोठे घ्यायचे ज्यामुळे ते आपल्याला मणी व्यवस्थित दिसणार आहे त्या राऊंडमध्ये ठेवताना. तर बघा ह्या डिझाईनला थोडासा उशीर लागतोय. डिझाईन करताना खूप उशीर लागतो आणि करणंसुद्धा अवघड आहे. ते कष्ट भरपूर आहे त्यामुळं आपणच ह्या डिझाईनला त्यामुळे जास्त शिलाई घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळा राऊंड शेप जो आहे तो रेडी केलेला आहे. आता आपण ह्याला एक लटकन तयार करणार आहे. याच्यावरती अगोदर लेस लावून घेऊया. जिथं आपण नॉड लावून घेतले आहेत बघा तिथं आपण एक्स्ट्रा दोरा वगैरे कट केला होता की याच्यासाठीच की आपण तिथं लेस लावणार आहे. लेस थोडीशी ब्रॉड लावा किंवा थोडीशी तुम्हाला नाजूक लावा. एकदम सुंदर अशी दिसणार आहे ही डिझाईन. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे एकरंगी कपडा असेल त्यावेळेससुद्धा ही ब्लाऊज डिझाईन एकदम सुंदर दिसणार आहे. तर बघा किती सुंदर आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे. तर आता आपण ह्याला लटकनसुद्धा रेडी करून लावणार आहे. बघा असे एकसारखे 3 थोडेसे लहान मोठे वेगवेगळे तुकडे घेतले एकमेकावरती ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने दुमडून घेतलेले आहेत. याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे या लटकनचा. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता. आणि याला आता नॉड आपण जॉईंट करून घेऊया आणि ब्लाऊजवरती अटॅच करून घेऊया. तर बघा असं लटकन रेडी झालेलं आहे. ते आता ब्लाऊजवरती अटॅच करायचं आहे. आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओ.